कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित ज्यांनी आपलं सुंदर असं मनोगत व्यक्त केलं जे राहुल नाना आवारी, त्याचबरोबर पद्मश्री बीजमाता राईबाई पोपेरे, त्याचबरोबर नितीनजी सदगीर, त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले आमचे बंधू सतीशदादा भांगरे, दिलीपरावजी भांगरे, खांडगे सर, बाळासाहेबजी भांगरे, इथं उपस्थित सर्वच गावकरी, पंचकृषीतून आलेले सगळे ग्रामस्थ, प्रथमतः आपल्या सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर आज रामांचा जन्मदिवस आहे। ज्या वेळेस या पृथ्वीवर चुकीच्या गोष्टी चालू होत्या, अत्याचार चालू होते, त्यावेळेस विष्णूंनी त्यांचा 7वा अवतार जो घेतला तो रामाचा अवतार होता। आणि मित्रांनो, रामांकडनं आपल्याला भरपूर काही गुण घेण्यासारखे आहे, त्यामुळे आजच्या दिवशी आपण रामांचे गुण स्मरण केले पाहिजे। सगळ्यात आवडता माझा गुण रामांबद्दल असेल तो संयम। आणि आज आपण कुस्ती बघतोय, पैलवानांनाही देखील त्यांच्या कुस्ती खेळत असताना संयम खूप गरजेचा राहतो। योग्य वेळ पाहून डाव टाकून समोरच्या खेळाडूला चितपट करावं लागतं। आज या परिसरामध्ये अकोला तालुक्यामध्ये ज्यांनी कुस्त्यांचं आयोजन केलं ते आमचे बंधू, माझे मित्र, आपल्या अकोला तालुक्याचं भूषण, वैभव, स्वाभिमान, आदरणीय महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन दादा सदगीर यांच्यासाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवा। आज हर्षवर्धन दादा सदगीरांच्या रूपाने सुंदर असा आखाडा आपल्याला इथं बघायला मिळतोय। मित्रांनो, कुस्त्या अनेक वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रात चालल्यात। मगाशी माझ्या आधीच्या एका वक्त्यांनी उल्लेख केला, छत्रपती शाहू महाराजांनी 1895 ला पहिली तालीम कोल्हापूरमध्ये सुरुवात केली, त्यांच्या वाड्याला मोठी भागामध्ये। आजही ती तालीम सुरू आहे। कोल्हापुरामध्ये गेलं तर प्रत्येक गावागावामध्ये तुम्हाला तालीम मिळतील। खरं तर हर्षवर्धन भाऊंबद्दल जर मी बोलायला गेलो, ते माझ्याकडे आले होते आणि मला त्यांनी सांगितलं की आपल्याला कुस्त्या ठेवायच्यात। खरं तर या गावावर माझ्या वडिलांचं प्रचंड प्रेम होतं आणि या गावकऱ्यांनी माझ्या वडिलांवर भरपूर प्रेम केलं। त्यामुळेच मी हर्षवर्धन भाऊला सांगितलं, तुम्हाला आजच मी शब्द देतो, ह्या वर्षीच नुसती कुस्ती लावली नाही, याच्या पुढच्या वर्षी देखील माझं पहिलं बक्षीस राहील। कारण की इथल्या तालुक्यातील युवकांसाठी जेवढं काही करता येईल तेवढं तर केलं पाहिजे। खरं तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं का युवकांनी शॉर्टकट घेतला नाही पाहिजे। 2 दिवसापूर्वी गोयर आपले जे पैलवान होते त्यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। त्यांनी सांगितलं का स्टेरॉइडचं प्रमाण वाढतंय, डोपिंगचं प्रमाण वाढतंय। पोरांनो, मी एक कळकळीची विनंती करतो, आपल्याला आयुष्यात शॉर्टकट घेणं हा काही पर्याय नाहीये। हर्षवर्धन सदगीर जर महाराष्ट्र केसरी होऊ शकतात तर तुम्ही देखील तुमच्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकता। याच्यासाठी एकच गोष्ट लागती, प्रामाणिकपणा, कष्ट आणि चिकाटी, ही आपण करायला तयार पाहिजे। जितके काही इथं पैलवान मंडळी इथं आहेत, मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, मध्यंतरी तुम्ही सर्वांनी बातमी ऐकली असेल, एक खासदार होते ब्रिजभूषण सिंग, त्यांनी आपल्या महिला रेसलर्स, त्यांच्या जे आपले महिला पैलवान होते त्यांचं सेक्शुअल हॅरॅसमेंट केलं, लैंगिक अत्याचार त्यांच्यावर केले, परंतु आपल्या महिला पैलवानांना न्याय मिळाला नाही। त्यामुळे जसा विष्णूंनी 7वा अवतार घेतला होता तसा येणाऱ्या काळामध्ये हे जे काही हुकूमत करताय यांना इथून हटवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना सज्ज व्हायला लागेल। हर्षवर्धन भाऊ ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाले त्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी, आपल्या सगळ्यांच्या नेत्यांनी, हर्षवर्धन भाऊ मी जर बरोबर असेल तर पहिला चेक साहेबांनी पाठवला 15 लाखाचा। आज पवार साहेब आपल्याला माहिती आहे राजकारणामध्ये त्यांच्या कुस्त्या चालू आहेत आणि गडी 84 वर्षाचे झाले तरी देखील आज काय म्हणतात, मी युवक आहे, ते सज्ज आहे, आपल्याला त्यांच्या मागे भक्कमपणे उभं राहायचंय। तुम्ही खूप असं सुंदर असं नियोजन केलंय। हर्षवर्धन भाऊंनी मला त्यांची संकल्पना सांगितली, त्यांचं स्वप्न सांगितलंय। त्यांचं स्वप्न आहे पोरांनो का सिन्नर या ठिकाणी एक मोठी तालीम उभी करायची आणि तिथं येणारा कोणताही पैलवान असू द्या त्याला 1 रुपया सुद्धा खर्च येणार नाही। मी त्यांना विचारलं खर्च भागवणार कसं, ते म्हणे दादा या तालुक्यात मी जन्म घेतलाय, या तालुक्याने मला भरपूर प्रेम दिलं, या तालुक्यामधून मी महाराष्ट्र केसरी जिंकलो, आता माझं कर्तव्य आहे की मी या तालुक्यातील पोरांसाठी काहीतरी केलं पाहिजे। अशीच माझी विनंती आहे की हर्षवर्धन सदगीर
समीर सारख्या आपल्या तालुक्यामध्ये अनेक असे युवक घडले पाहिजे। त्यामुळे तरुणांना मी विनंती करतो, हर्षवर्धन भाऊंच्या मागे आपण भक्कमपणे उभं राहू। जेव्हा जेव्हा ते कधी तालीम काढतील, हर्षवर्धन भाऊ माझं तिथं सहकार्य राहणार। तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलेत। आजचं हे नियोजन पाहून तुम्हाला सांगतो, ना भूतो ना भविष्य अशी दंगल आपल्या अकोला तालुक्यामध्ये कोंबडण्या गावात झाली आहे। मी पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, सत्कार केला, मी आपल्या सर्वांचं आभार व्यक्त करतो। आणि अंतिम जी काही कुस्ती आपण ती सगळेजण त्याची आता ती बघूया। इतकंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। आपली माणसं, आपलं दुकान, श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान। अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान। मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा। 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली। लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री। लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे। महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग। एक वेळ अवश्य भेट द्या, खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य। आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले। आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले। प्रोप्रायटर बेनके बंधू। संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24।